तर गोव्यातल्या बिर्ला मंदिरला काही तुम्ही आला नसेल तर चला दाखवतो. ह्याच्या एंट्रीलाच निम्म पब्लिक खुळ होणार आहे 100%. तब्बल 4 वर्ष लागल्यात मंदिर बांधायला. अहो ह्याच्या पायऱ्यातनं लाइटिंग केल्या म्हणजे विचार करा. मंदिर लांबनं बघितलं की नाही काळोखात सोनेरी उजेड. आणि ह्याच्या आत गेलं की नाही आपल्या संपलेल्या आयुष्यामध्ये जीव आल्याशिवाय राहत. मंदिराचा आवारा स्वर्गात आल्याचा अनुभव करून देणार आहे. असंच काळोखात माखलेलं आमचं आयुष्य आज जाऊन उज्ज्वलित झाले. मंदिराच्या दारात उभं राहून तुम्हाला बरोबर समोर राधाकृष्णांची मूर्ती दिसते. मंदिराच्या भिंतीवरचा कोरीकाव बघितला डोक्याला हात लावशील. अहो जगातल्या कुठल्या पण कोपऱ्यातली व्यक्ती ना हिता आल्यावर प्रसन्न होणार म्हणजे घर घर में अब एक ही नाम प्रभू श्रीरामांची मूर्ती. आणि माझं किंग महादेव च्या बरोबर समोर संकटमोचन हनुमान. आणि आमचं भाग्य बघा गेल्या गेल्या आम्हाला आरती मिळाली. आणि हे बघा की कसा आहे माझा लंबोदर. आणि प्लीज असे कपडे घालून येत जाऊ नका रे मंदिरात. पवित्र हालतंय. आपणच आपल्या मंदिराची पवित्र राखलं नाही तर जगात दुसरी कुठली व्यक्ती राखत नसत्या. तुम्ही गोव्यात कधी आला तर तुम्ही या मंदिराला भेट द्यायला विसरू नका. हे मंदिर आहे वास्को रोडच्या बरोबर उजव्या साईडला बिर्ला मंदिर याचं नाव आहे. 100% जाऊन व्हिजिट करा.